काय सांगा? नमस्कार, मी डॉक्टर श्रीहरी राजा मुर्गी, मॉल संचालक, आद्या डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन सेंटर, सोनोग्राफी सेंटर. आज 6व्या आपल्या वर्धापन दिनानिमित्त 6व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आपण मोफत असं आरोग्य शिबिर, म्हणजे जे की दमा, अस्थमा, त्याच्यानंतर निमोनिया आणि टीबी अशा रुग्णांसाठी आपण एक मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आपण हे करून दिलेलं आहे. आणि ह्या आरोग्य शिबिरासाठी म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर जे आपले एम उपेंद्र कुमार डॉक्टर साहेब हैदराबादहून आत्ताच इथं आलेले आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आद्या डायग्नोस्टिक सेंटरतर्फे. त्यांनी वेळातला वेळ काढून त्यांच्या मॅडमची सर्जरी झाली असताना पण त्यांनी आज वेळ दिला शिबिरासाठी. आणि असे तज्ज्ञ डॉक्टर आपल्या इथे आता आपल्यास कसं काही निमोनिया असेल किंवा टीबीचा आजार असेल किंवा दम लागत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर आपल्याला नांदेड लातूर शिवाय पर्याय नव्हता. पण आता आपण याच्या पुढून म्हणजे डॉक्टर साहेबांच्या 2 व्हिजिट आपण या ठिकाणी आद्या सेंटरमध्ये आपण ठेवणार आहोत. तर त्याचा आपल्याला रुग्णांचा फायदा होईल. आपण अनेक सामाजिक कार्य, जसं की आपण मागच्या वर्षी आपलं बड्डेचं औचित्य साधून वाढदिवसानिमित्त आपण हा आरोग्य शिबिर घेतलं होतं. तर आज आपण हे पल्मोनॉलॉजीचा स्पेशल कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्या या शिबिराला रुग्णांचा आतापर्यंत कसा प्रतिसाद राहिला, काय सांगा? रुग्णांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ऑलरेडी खूप नावनोंदण्या झालेल्या आहेत. आपण म्हणजे आज 100च रुग्ण तपासणार होतो, ऑलरेडी ते नावनोंदणी झालेली आहे. तरी काही रुग्ण स्वतः चालून आलेले आहेत. त्यांना पण जेवढे रुग्ण आज येतील त्या सर्व रुग्णांची तपासणी इथे मोफत केली जाईल. आणि विशेष सूट म्हणजे एक्सरे असेल, सिटी स्कॅन असेल, सोनोग्राफी असेल, त्याच्यामध्ये विशेष अशी सूट. आणि त्याच्यानंतर पल्मोनरी फंक्शन टेस्ट म्हणजे फुफ्फुसासाठी करण्यात येणारी अत्यावश्यक जी चाचणी आहे त्याच्यामध्ये 50% सूट आपण या ठिकाणी देत आहोत. औषधावरती पण विशेष अशी सवलत डॉक्टर साहेबांनी दिलेली आहे. आणि आद्या डायग्नोस्टिक सेंटर मार्फत असेच समाज कार्य आपल्याकडनं घडत राहावं त्यासाठी हा शिबिर या ठिकाणी आपण घेतो. आपल्या शिबिराच्या माध्यमातून शेवटी रुग्णांना काय आवाहन करू इच्छितो? शेवटी रुग्णांना मी एवढं सांगू इच्छितो की त्यांनी जे 6 वर्षात माझ्यावर दिलेलं जे अपार असं त्यांचं जे सपोर्ट आहे, त्यांचं प्रोत्साहन आहे, त्यांचं प्रेम आहे, असंच त्यांचं प्रेम सारखं मिळत राहो. आणि ह्या शिबिराचं मेन उद्दिष्ट हेच आहे की आपल्या भागामध्ये टीबीचे रुग्ण म्हणजे खूप जास्त आहेत, जे की संसर्गजन्य आहे आणि जे की आपण औषधी गोळ्यानं तो इलाज झाल्यानंतर बरा होऊ शकतो. पण बऱ्याच जणांना मी जसं सांगितलं की इथं सुविधा नसल्यामुळे, तालुक्याला सुविधा नसल्यामुळे जिल्ह्याला किंवा हैदराबाद पुण्याला जावं लागत होतं. आता आपण त्याच डॉक्टरांना, तज्ज्ञ डॉक्टरांना आपण इथं घेऊन येण्याचं काम आणि आपल्या रुग्णांना माफक दरामध्ये याच्या पुढे पण कसं आपल्याला इथं त्यांना सेवा देता येईल हेच आपलं उद्दिष्ट या ठिकाणी राहणार आहे. धन्यवाद. तुम्हाला काय आजार आहे? छातीचा आजार आहे. छाती दुखला आहे. आमच्या मुलाला सांगितलं खबरदार इलाज आहे. सांगितले मला नवरा बायको आहे, तिलाही आजार आहे, लहान मुलाला आहे, फारच पडा तिच्या मुलं आहे. इथे नाव नोंदणी वगैरे केल्या का? तपासणी वगैरे झाली? आता घेतली.